नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यात येत्या 5 दिवसात अवकाळी पाऊस महाराष्ट्राला झोडपणार आहे, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह मोठा पाऊस राज्यात काही भागांमध्ये होणार आहे आणि मराठवाड्यात अवकाळी पाऊस बरसेल असा अलर्ट देण्यात आला आहे. तर शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊया हा पाऊस राज्यात नेमक्या कोणत्या भागांमध्ये होणार आहे याविषयी पण. त्यापूर्वी ताज्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार सध्या चक्राकार वारे राजस्थान, मध्य प्रदेश यामध्ये सक्रिय आहे. पुढील 24 तासात विदर्भासह मराठवाडा, मध्य महाराष्ट्र काही जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. त्यानंतर उत्तर महाराष्ट्र व मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस पडेल. उद्याच्या दरम्यान नाशिक, अमरावती, यवतमाळ, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर पुणे, नगर, धुळे, नंदुरबार, नांदेड आणि लातूर या जिल्ह्यात हलका पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिलेला आहे. तसेच पुढील 4 ते 5 दिवस नाशिक, नगर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार, अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया तसेच गडचिरोली या जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट देण्यात आलेला आहे. तसेच मुंबई, ठाणे, रायगड, पुणे, सातारा, बीड, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आठवडाभर संपूर्ण राज्यात पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण पट्टी, मराठवाडा, विदर्भामध्ये बहुतांश ठिकाणी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पालघर, नाशिक, नगर, बीड, जालना तसेच उद्या राज्यात सातारा, पुणे, ठाणे, पालघर, नाशिक, नगर, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार, यवतमाळ, चंद्रपूर या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. तसेच कोकणपट्टी, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात उर्वरित ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज. तसेच 7 मे रोजी संपूर्ण कोकणपट्टीला, मराठवाड्याला, उत्तर महाराष्ट्राला व बहुतांश मराठवाड्यातील सर्वच भागांना अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. तरी सर्व शेतकरी मित्रांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे व आपल्याबरोबर इतर शेतकऱ्यांना पण हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. तर शेतकरी मित्रांनो, ही होती महत्त्वाची ताजी अपडेट. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व व्हिडिओला देखील लाईक करा. धन्यवाद.